स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. त्या अगोदर सुमारे 150 वर्षापूर्वी इंग्रज भारतात आले होते आणि एखाद्या शेताला जशी कीड लागते तशी व्यापार करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनी आपल्या देशात पाय ठेवून कपटीपणाने संपूर्ण देश ताब्यात घेतला. त्यानंतर इंग्रजांच्या गुलामगिरीत आपण 150 वर्ष भरडत राहिलो. भयानक अत्याचार, असह्य वेदना सहन केल्या. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी स्वातंत्र्य दिन खूप अनमोल आहे. हे आपण कधीच विसरून चालणार नाही. पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आणि आपल्याच देशात परकीयांचे गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा. स्वतःच्याच देशात परके म्हणून किती दिवस वावरायचे. सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे. असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसता तर नवलच. इंग्रज नराधमांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढण्यासाठी भारतभूमीचे अंकुर उगवले. इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला. आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकारक पुत्रांनी घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस, सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, खुदीराम बोस, चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करायचे ठरवले. इंग्रजांनी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू केली. हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला. अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत फासावर गेले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांसारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेतली. सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरून गेले. अखेर तो सुवर्ण दिन आला. इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले. 150 वर्ष या भारत भूमीवर फडकवणारा युनियन जॅक खाली घेऊन आपला तिरंगा अभिमानाने फडकवण्यात आला. जय हिंद. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.